27 सप्टेंबर 1951 हाच तो दिवस जेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी स्त्री हक्कासाठी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला। स्त्रियांच्या हक्काचं हिंदू कोड बिल जेव्हा मंत्रिमंडळात फेटाळलं गेलं तेव्हा बाबासाहेबांचा संयम तुटला आणि ते म्हणाले, मी कायदेमंत्री असून सुद्धा माझ्या भगिनींचे हक्क त्यांना मिळवून देऊ शकत नसेल तर या पदावर मी राहणार नाही, असे म्हणून त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला। आणि स्त्रियांनी मूर्खपणाचा कळस तर इथे गाठला। सुरुवातीला स्त्रियांनीच या बिलाचा विरोध केला, पण काय करणार, ते भीमराव संयमाचे पराकोटी होते। तुम्ही त्यांच्या खांद्यावर बसून डोक्यावर प्रहार केलं तरी ते तुमच्या हक्क आणि स्वातंत्र्यावर ठाम होते। अखेर सरकारला या बिलाचा दखल घ्यावाच लागला आणि पुढे जाऊन 1955 ते 56च्या दरम्यान सदर बिल अनेक भागात विभाजन करून लागू केले, जसे की हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू वारसा कायदा 1956, हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा 1956 हे या बिलाचे मुख्य भाग आहेत। आज कोणी जरी तुमच्या विरोधात वागत असेल तर लगेच एका सेकंदात घुबडासारखे डोळे वटारून बघत असता आणि क्षणातच फंडामेंटल राईट्सच्या शस्त्रासहित दुर्गादेवीच्या अवतारात भक्तांना दर्शन द्यायला सज्ज असता। त्याचं सर्वेसर्वा कारण हिंदू कोड बिल आहे। एवढं करूनही बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असं जर एखादी स्त्री म्हणत असेल तर ती संवेदनशीलता आणि मानवतेच्या प्रतिमेवर कलंक आहे। मी एक पुरुष असूनही बाबासाहेबांच्या या स्त्री हक्काच्या लढ्याचा दखल घेऊन त्यांच्या पूर्णपणे निस्वार्थ व्यक्तित्वाला मनापासून सॅल्यूट करतो आणि ना सत्ता, ना संपत्ती, ना सन्मान अशा कोणत्याही लोभाच्या आहारी न जाणारा, फक्त इतरांच्या कल्याणासाठी आयुष्याचे निर्वाहन करणारा असा महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, संवेदनशीलतेचा पराकोटी पुन्हा होणे नाही म्हणत या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो। पुन्हा भेटूया असेच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।